राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यंदा पहिल्यांदाच एक ऐतिहासिक उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 62 बेटांवर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा पद्मदुर्ग आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचवणे, भारतीय संस्कृतीचा प्रचार करणे आणि भारताच्या महासागरी सीमांचा अभिमान जागवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात स्थानिक प्रशासन, तटरक्षक दलातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थांचा सहभाग लाभला. हा उपक्रम देशातील ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आणि देशवासियांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यामुळे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवण्यास मदत होईल आणि भारतीय समुद्री परंपरेची जाणीव होईल, असा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. ऐतिहासिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून या किल्ल्याचे महत्त्व अबाधित आहे. ही बाब लक्षात घेऊन येत्या 26 जानेवारीला कोकण किनारपट्टीवरील बेटे आणि जलदुर्गांवर ध्वजारोहणाचा निर्णय घेण्यात आला होता.